नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या 2 दिवसांच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तरी आजपासून जे काही नवीन वर्ष सुरू होतं आहे त्यासाठी तुम्हाला स्पॉटलाईट कुटुंबातल्या सर्व सदस्यांना खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला सर्वांना खूप खूप भरभराटीचं जावो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत या आपल्या तुमच्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर आपण खूप खूप अभ्यास करूयात येत्या वर्षामध्ये आणि अजून चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाईट रायटिंग फोरम @gmail.com या मेल आय डीवर मेल करून स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ईमेल ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत रायटिंगच्या त्याच्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता। IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GS MPSC मेन्स करता मराठी आणि इंग्रजी निबंध, तर असे मॉड्यूल्स आहेत। आपलं जे स्पॉटलाईट इयरबुक आहे तर स्कॉलर अकॅडमीज बुक डेपो यांच्याकडून त्याच्यासाठी पोस्टल सर्व्हिस आणि पोस्टल स्कीम आहे बघा। स्पॉटलाईट इयरबुक 2021 आणि स्पॉटलाईट MCQ जे आहेत याच्यामध्ये टोटल 10 टेस्ट आहेत बघा, म्हणजे जवळपास 1000 प्रश्न हिच्यात आहेत गेल्या वर्षभरातले निवडक। तर ते स्पॉटलाईट MCQ टोटल जी काही MRP आहे ती स्पॉटलाईट इयरबुकची 290 रुपये आहे आणि याची 60 रुपये आहे। तर ते 350 रुपयांचा जो संच आहे दोघांचा तो 210 रुपयामध्ये तुम्हाला पोस्टल थ्रू फक्त तुम्हाला पोस्टल चार्ज याच्यामध्ये वेगळा द्यावा लागेल। सो याची नोंद घ्या आणि ॲमेझॉनवर पण ते लिस्ट झालेलं आहे, त्याची पण मी जी काही लिंक आहे ती आपल्या ग्रुपला हे करेल, त्याच्यासाठीचा नंबर तुमच्यासमोर आहे आणि हे शेअर केलेलं आहे पोस्टर आपल्या ग्रुप्सवर। आता नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी दवाई भी आणि कड़ाई भी असा एक संदेश दिलेला आहे। आतापर्यंत होतं की जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही असं होतं बघा। तर आता पुढचा जो संदेश आहे तो आहे दवाई भी कड़ाई भी। कड़ाई भी म्हणजे काय, खबरदारी। कारण आता लसीकरणाचा 3रा टप्पा आणि मग तिच्यामधले जे काही अनुभव येतील तिच्यामधून मग निर्णय घेतला जाईल की भारतामध्ये सार्वजनिक स्तरावर आपण लसीकरण सुरू करू शकतो किंवा नाही, जसं ब्रिटनने केलं नंतर अमेरिकेने केलं त्या पद्धतीने। मग आता याच्यामध्ये हा जो संदेश आहे तो एक लक्षात ठेवा, म्हणजे हे टिपिकल संदेश आहेत आणि यांची ही आधीपासूनची स्टाईल आहे की ते वेगवेगळ्या याच्यामध्ये संदेश देत असतात किंवा पंचसूत्री वगैरे, तर ते थोडं लक्षात ठेवायचं। पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश आणि आसाम या 4 राज्यांमध्ये 29 आणि 28 डिसेंबरला लसीकरणाची सराव फेरी घेण्यात आली होती आणि मग त्या अनुभवांच्या आढाव्यावर देशव्यापी आता सराव फेरी घेण्याचा निर्णय केंद्र सरकार घेईल आणि मग त्या सर्व हिच्यामध्ये ते सकारात्मक आहेत। मग तिच्यातून हे सगळं जे सुरू होईल ते राजधानीमध्ये सुरू होईल बघा। प्रत्येक शनिवारी प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ही फेरी होणार आहे। मग महाराष्ट्रामध्ये मुंबईसह होईल, अन्य शहरात पण होऊ शकते। पण ज्यावेळेस हे खूप प्रॉपरली होईल त्यावेळेस त्याचे डिटेल्स आपण घेऊयात। पण येत्या काळामध्ये भारतामध्ये लसीकरणासंबंधीची जी काही सकारात्मकता आहे ती याच्यातून आपल्याला दिसून येते। आता आजपासून 17 दिवस म्हणजे 1 जानेवारी ते 17 जानेवारी हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाची पूर्वतयारी करण्यात येणार आहे बघा। कारण 18 जानेवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी हा जो महिना आहे हा महिना रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जाणार आहे। तो कंप्लीट 1 महिना आहे बघा, रस्ता सुरक्षा महिना। हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं MCQला डायरेक्टली। सो 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी रस्ता सुरक्षा महिना आहे आणि हा जो रस्ता सुरक्षा महिना आहे याच्यामध्ये मग तुम्हाला सर्व नियम जे आहेत रस्त्यावरून वाहतुकीस जाताना वगैरे सगळे नियम तुम्हाला पालन करणं अपेक्षित आहे। मग त्याची पूर्वतयारी म्हणून पहिले 17 दिवस दिले, कारण भारतामध्ये है ना एकतर नियम सगळे धाब्यावर बसून म्हणजे है ना ते कुठंतरी ठेवून मगच माणूस निघतो स्टार्टर मारायच्या आधी। तर तो जो प्रकार आहे तर ते 17 दिवस आपण पूर्वतयारी करू, नंतर पुढचे आता खरं तर ही तयारी करायची गरज पडायला नको, तो कायमस्वरूपी एक सिम्बॉलिक राहिला पाहिजे। फक्त नेहमी सर्वांनी ते रस्त्यांच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, पण ते होत नाही। आणि हा जो रस्ता सुरक्षा महिना आहे हा 32वा आहे। ओके, 32वा केंद्र सरकार साजरा करतं। तर हे बेसिक डिटेल्स याच्या संबंधीचे लक्षात ठेवा। ओके, आता कांचनजुंगा मोहीम जी होती त्याचे जे नेते होते नरेंद्र बुल कुमार यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 87। 1977 मध्ये पहिल्यांदा भारतीयांनी तिरंगा फडकवला होता बघा,
जगातलं तिसरं उंच शिखर आहे माउंट कांचनजुंगा, त्याच्या शिखरावर 1977 आणि त्याचं संघाचं नेतृत्व जे केलं होतं ते कर्नल निवृत्त नरेंद्र बुल कुमार यांनी केलं होतं. त्यांचं निधन झालेलं आहे. मग आता याच्यावरून प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर एक तर सिम्पली हे जे सगळे उंच शिखर आहेत ते शिखर आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे याचा बॉक्सच मी तुम्हाला देऊन टाकेल की 1, 2, 3 नंबरला कुठले कुठले शिखर आहे तुम्हाला माहीत आहे, खूपच बेसिक आहे. पण त्यातल्या त्यात शिखर आणि त्याची उंची, जसं माउंट एव्हरेस्टची आपण न्यूज केली होती की माउंट एव्हरेस्टची उंची वाढलेली आहे, ती कितीने वाढली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. तर आपल्याला एक प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो नरेंद्र बुल कुमार यांच्यावरून. आता 1931 जर्मन संघ हा सुद्धा कांचनजुंगाची चढाई करत होता आणि ते 25,000 फूट उंचीपर्यंत चढू शकले होते. म्हणजे पार शिखरापर्यंत ते गेले नव्हते, 25,000 फूट उंचीपर्यंत ते चढाई करू शकले होते. आणि ही जी कामगिरी आहे त्याला गिर्यारोहण क्षेत्रातली असामान्य व एकमेव अशी कामगिरी 1931 ब्रिटिश अल्पाईन जनरलनी म्हटलं होतं, जर्मनीची कामगिरी जी होती. आता याच्यामध्ये पण कसं असतं बघा, 1931 ती गोष्ट करणं, 1977 ती गोष्ट करणं, ह्या दोन्ही फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एवढा मोठा कालावधी जो आहे तर त्यावेळेस ती हिस्टॉरिकलच बाब होती. हे जे नरेंद्र कुमार बुल आहेत तर ते हिमालयातल्या 13 पैकी 9 शिखरांवर त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी चढाया झालेल्या आहेत. आणि हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट गुलमर्ग आणि स्कीइंग माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट त्याचे ते प्राचार्य होते, प्रिन्सिपल होते. इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनचे ते उपाध्यक्ष होते. आणि ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होता तेव्हा त्यांच्या हस्ते IMF पदक त्यांना देण्यात आलं होतं बघा, सुवर्ण पदक IMF. ओके, हे काही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं पदक नाही आहे. पद्मश्री, अर्जुन पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की सियाचीनचा जो एक बेस आहे सियाचीनमध्ये, त्या बेसला कुमार बेस असं संबोधलं जातं. तर हे महत्त्वाचं आहे बघा. आणि कर्नल कुमार आणि त्यांच्या संघामुळे सियाचीन ग्लॅशियर जे आहे ते भारताच्या ताब्यात आहे असंही म्हटलं जातं. आणि ते फार महत्त्वाचं, म्हणजे एकंदरीतच गिर्यारोहण हा एक वेगळा विषय आहे आणि त्यांचं स्वतःचं जे काही मिलिटरीमधलं स्थान होतं आणि कार्य होतं तेही महत्त्वाचं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. आणि कुमार यांचं मार्गदर्शन होतं म्हणून 2019 कांचनजुंगा मोहीम यशस्वी ठरली होती असंही म्हटलं जातं. तर त्यांच्याबद्दल बरंच आलेलं आहे बघा, निवृत्त कर्नल नरेंद्र बुल कुमार. आता खरं तर 1984 जो का प्रदेश आहे काराकोरम पर्वतरांगेतला जो सियाचीनचा प्रदेश आहे तर तो जगातला सर्वात उंचावरचा बर्फाच्छादित युद्धभूमी आहे ती. आणि इथं टिकणं आणि ते टिकवणं फार कठीण असतं. बऱ्याचदा म्हणजे बर्फाचं संकलन होतं, तिच्यामध्ये सैनिक लिटरली गाडले जातात तिथं, इतका तो प्रदेश भयानक आहे, म्हणजे तिथली भौगोलिकता. आणि 1984 पाकिस्ताननी ते बळकवण्याचा प्रयत्न केला होता आणि नरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालच्या तुकडीने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले होते. तर हा एक खूप महत्त्वाचा इन्सिडेंट आहे त्यांच्याबद्दल. त्यांना बुल कुमार असं का म्हटलं, तर टोपण नाव जे होतं ते. तर लष्करामध्ये ते बॉक्सिंग रिंगमध्ये एकदा त्यांच्यासमोर जो प्रतिस्पर्धी होता तो खूप धिप्पाड होता, उंच होता आणि त्याच्याशी ते बैलाप्रमाणे भिडले होते आणि म्हणून त्यांना बुल म्हटलं जायचं. सो त्यांच्या नावातलं हे टोपण नाव जे आहे ते तिच्यातून आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीत ह्या सर्व ह्याच्यात ऑपरेशन मेघदूत जे आहे की पाकिस्तानी जेव्हा सियाचीनमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न केला होता तर ऑपरेशन मेघदूतचं नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं त्यांनी. तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आणि त्याच्यामुळे सियाचीन आपल्याकडे आहे. कुमार बेस आपण बघितलं त्याच्यामुळेच ते एका बेसला कुमार बेस असं नाव दिलेलं आहे. ओके, सो या बेसिक गोष्टी त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा. फास्टॅगबद्दल आपण ऑलरेडी बरीच चर्चा केलेली आहे. आता लोकसत्तानी आपल्या ज्या डे टू डे लाईफमधल्या विशेष घडामोडी असतात त्याच्या विश्लेषणासाठी माहिती देणारं सदर आठवड्यातून 2दा सुरू केलेलं आहे आणि ते 1 जानेवारीपासून. सो बघा, वर्षाची सुरुवात वगैरे असं खूप हे नाही, हे सिम्बॉलिक आहे शेवटी. पण इथून तुम्ही काही गोष्टी ठरवू शकता की आतापर्यंत जे झालं किंवा 2020 सारखं वर्ष आहे ते वर्ष आणि त्याच्यातली आव्हानं, कोविड-19, आपल्या पोस्टपॉन झालेल्या परीक्षा वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. इथून पुढं काय तर ते ठरवण्यासाठीचा एक तुम्हाला सिम्बॉलिक हे मिळतो. जसं लोकसत्ताने आता हे नव्याने ठरवलेलं आहे की आम्ही रोज आठवड्यातून 2 वेळा असा ब्लॉग देऊ. चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आता या फास्टॅगचं काय झालेलं आहे की हे 1 जानेवारीपासून इम्प्लिमेंट होणार होतं, म्हणून अशा डेट आपण शक्यतोवर ऑन पेपर का घेत नाही त्याचं रिझन असं आहे, आता त्याला परत 15 फेब्रुवारीपर्यंत जे आहे
ते एक्सटेन्शन मिळालं आहे. पण ही तयारी अंतिमिशात आहे. फास्टॅग बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता. मग फास्टॅगचे बेसिक्स काय आहेत बघा, ते आपण बघूयात. फास्टॅगचा सिम्बॉल तुमच्या समोर आहे बघा, किंवा तुम्ही फोर व्हीलर कुठलीही समोर आली तिच्या शील्डवर बघू शकता, विंडशील्डवर तिथं फास्टॅगचा टॅग असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण याचे डिटेल्स बघितले होते. 2016 पासून हे सुरू झालं होतं आणि मग हळूहळू ते वाढायला लागलं आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन आपलं हे सुरू झालं. आता याच्यामध्ये एक तर फास्टॅग बँकेत उपलब्ध असतो किंवा आता बाकीच्या प्लॅटफॉर्मवर पण तो यायला लागलेला आहे. 200 रुपये त्याचे चार्जेस आहेत आणि कमीत कमी 100 रुपयापासून रिचार्ज तुम्हाला करावा लागतो. जशी गाडी पास होणार तसं जे काही तुमचे टोलचे पैसे ते त्याच्यातून कट होतील. तुम्हाला SMS येईल, जे तुमचं बँक खातं लिंक आहे तर याच्यावर तुम्हाला SMSद्वारे कळेल की एवढे एवढे पैसे खात्यातून गेलेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग तुम्हाला रिचार्ज करावं लागेल. मोबाईल सारखंच आहे ते, ओके, जसं TV ला तुम्ही रिचार्ज करता तसं. आता फास्टॅगची जी मुदत आहे ती 5 इयर्स आहे, 5 वर्ष. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की फास्टॅगमध्ये प्रकार आहेत बघा. कार असेल, जीप असेल, व्हॅन असेल, तर यासारखे जे वाहनं आहेत त्यांना 4 क्लासचं फास्टॅग बसवलं जाणार आहे. म्हणजे बघा, कार असेल, जीप असेल, व्हॅन असेल तर त्यांच्यासाठी 4 क्लास, ओके. त्याच्यानंतर हलके मालवाहू जे असतील, छोटा हत्तीसारखे, तर त्यांच्यासाठी किंवा व्यावसायिक वाहनं त्यांना 5 क्लासचं फास्टॅग बसवलं जाईल. त्याच्यानंतर 3 ॲक्सेल व्यावसायिक वाहनं जे आहेत त्यांना 6 क्लासचं फास्टॅग बसवलं जाईल. त्याच्यानंतर बस आणि ट्रक यांना 7 क्लास आहे बघा, बस आणि ट्रक. तर अशा पद्धतीने हे प्रकार आहेत. तुम्हाला इतकं डिटेलमध्ये विचारले जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण तरी तुम्हाला हे माहीत पाहिजे. आणि केंद्रीय भूवाहतूक मंत्रालय जे आहे त्यांनी 15 फेब्रुवारी 2021 पासून आता सर्व 4 चाकी आणि अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केलेला आहे. तर हेही महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर फास्टॅग कुठून मिळू शकतो तुम्हाला? SBI मधून, HDFC मधून, ICICI मधून, म्हणजे अशा 25 नामांकित बँका आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला ऑनलाईन किंवा मग तिथं जाऊन ते फास्टॅग घेता येऊ शकतं. त्याच्यानंतर Paytm असेल, Amazon असेल, माय फास्टॅग ॲप आहे तर तिच्यावर पण ही सुविधा उपलब्ध आहे. माय फास्टॅग ॲप हे फास्टॅगसाठी तयार केलेलं ॲप आहे बघा. तर हे पण MCQसाठी लक्षात ठेवा. ॲपमध्ये माय फास्टॅग ॲप हे त्याच्यासाठीच बनवलेलं आहे. सो ही एक बाब लक्षात ठेवा. केरळ विधानसभेमध्ये ठराव झालेला आहे. जे काही शेतकी कायदे आहेत, नवे कृषी कायदे, हे शेतकरी विरोधी आहेत, भांडवल धार्जिने आहेत आणि त्याच्यामुळे त्याची जर अंमलबजावणी केली तर बळीराजा संकटात येऊ शकतो आणि त्याच्यामुळे हे तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी गुरुवारी विधानसभेमध्ये, म्हणजे गुरुवारी कालची गोष्ट आहे ही, 31 तारखेची, आणि केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात मग केरळ विधानसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. करोनाचे सर्व नियम पाळून यांनी ठराव वगैरे केला. आता हे बघा, हे जे ठराव असतात हे ठराव पण कसे आहेत, हे सिम्बॉलिक आहे. केरळने ठराव केल्यानंतर लगेच तिकडं काही बदल होत नाही, पण तुम्हाला एक लोकशाहीचा संकेत जातो की बाबा एवढी लोक याच्या अगेन्स्ट आहेत, एवढी राज्य अगेन्स्ट आहेत. तर याच्या आधी असे ठराव झालेले आहेत, आपण ते बघितलं होतं. ते कुठल्या राज्यांमध्ये झाले ते जर तुम्ही सांगू शकलात तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आता करोना आणि ऑलिम्पिक, आता हे करोनामुळे काय झालं की 2020 मधल्या बऱ्याचशा ज्या स्पर्धा होत्या, क्रीडा स्पर्धा, तर त्या होऊ शकल्या नाही. मग येत्या काळामध्ये त्या कधी होणार आहेत काय, तर त्याचं सगळं हे टाईम टेबल आहे. तर हे मी तुम्हाला शेअर करतो. खरं तर ज्या वेळेस होईल त्यावेळेस ते न्यूजमध्ये येणारच आहे, त्याच्यामुळे याचा एवढं काही सिग्निफिकंट डायरेक्टली नाही. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. जी काही आयात आपल्या इथं होते तर त्याची उत्पादनं, त्याचं आता हे लाख टनामध्ये आहे सगळं बघा, आणि मूल्य जे आहे ते 1000 कोटीमध्ये आहे आणि वाटा जो आहे तो टक्क्यात आहे. म्हणजे हे जे आहे की खाद्यतेल 50.4% आयात करतो आपण. मूल्य जे आहे ते 1000 कोटी, 75,000 कोटी, आणि आयात जी आहे 150 लाख टन. हा प्रश्न 2019 UPSC प्रिलिम्सला होता की आपण खालीलपैकी कुठली गोष्ट सर्वात जास्त आयात करतो. तर आन्सर इज खाद्यतेल, है ना. म्हणजे बघा, तुम्ही इथं दिसतंय तुम्हाला फळं 10%, काजू 8%, कडधान्य 5.9 म्हणजे 6%, मसाले पण 5.86%, एवढी आपण आयात खाद्यतेलाची करतो. ओके, सो हे एक महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे आता कसं असतं ना की हे चार्ट्स याच्यातून काय येतं, तर याच्यातून सिम्पली एक प्रश्न आहे बघा, 2 मार्काचा इथून आलाच. सिम्पली विचारलेलं होतं खालीलपैकी कुठल्या गोष्टीचा आपण जास्त आयात करतो. म्हणजे ह्या गोष्टी बेसिक आहेत, इकॉनॉमिक सर्वेमध्येही येत असतात. आता नवीन इकॉनॉमिक सर्वे येईल, तोही आपण बघूयात. सो आयात होणारी उत्पादनं तिच्यामध्ये खाद्यतेल टॉपला आहे बघा, है ना. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन,
2021मध्ये कुठं कुठं निवडणुका आहेत. पोर्तुगालमध्ये आहे अध्यक्षीय. ब्रिटन युरोपियन महासंघातलं नवीन पर्व सुरू झालं, ब्रेक्झिट आपण बघितलेलं आहे ना. ब्रिटन आता युरोपियन युनियनमध्ये कम्प्लिटली बाहेर गेला, संबंध संपला त्यांचा. अमेरिकेत सिनेटच्या 2 जागांची म्हणजे आता तुम्हाला हे कझाकस्तानमध्ये बघा प्रॉपर सार्वत्रिक निवडणूक आहे. त्याच्यानंतर झेक रिपब्लिकमध्ये संसदीय आहे, स्कॉटलँडमध्ये आहे, जपानमध्ये रिक्त पदासाठी होतील, चिलीमध्ये होतील. तर मग हे ज्या ज्या वेळेस होईल आणि त्याचा काय इम्पॅक्ट नेमका भारतावर होतो ते आपण बघूयात. त्याच्यानंतर गोव्याचा लिओन 14व्या वर्षी ग्रँडमास्टर झालेला आहे. गोव्याचा 14 वर्षीय बुद्धिबळपटू आहे लिओन मेंडोसा, त्याला ग्रँडमास्टर किताब मिळालेला आहे. ओके, म्हणजे तो पात्र ठरला आहे तर ते मिळेल. तर त्याचे 3 नॉर्म्स असतात, ते 3ही नॉर्म्स त्यांनी पूर्ण केले होते. तर तो एक देशातला आता 67वा ग्रँडमास्टर बनेल तो. आणि त्याचं वय जे आहे 14 वर्ष 9 महिने 17 दिवस. तर हे एक महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आपले जे कोर सेक्टर आहेत 8 कोर सेक्टर. आता हे पण याच्यावर 2 वेळा प्रश्न विचारून झालेला बघा, है ना. 2 वेळा प्रश्न याच्यावर आलेला आहे. आणि तो दोन्ही वेळा प्रश्न जो आहे तो एकदा असा होता, हे पण UPSC प्रिलिम्समधला प्रश्न आहे, सिम्पल आहे एकदम. खालीलपैकी कोर सेक्टर कुठले? कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, रिफायनरी प्रोडक्ट्स, फर्टिलायझर, स्टील, सिमेंट, इलेक्ट्रिसिटी. आणि नंतर त्यांनी प्रश्न विचारला होता की सर्वात जास्त वेटेज कुणाचं असतं. हे बऱ्याचदा आपण डिस्कस केलं आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वात जास्त वेटेज कुणाचं आहे याच्यामध्ये. दुसरा मुद्दा जो आहे की 3 महिन्यांमधलं सगळ्यात जे लो आहे यांचं जे काही आउटपुट आणि यांचं सगळं गणित, तर ते नोव्हेंबर 2020मध्ये कॉन्ट्रॅक्टेड बाय 2.6 म्हणजे उणे 2.6 झालं हे. आणि नोव्हेंबरमध्ये 3 महिन्यातलं सगळ्यात वाईट परिस्थिती आपली, है ना. तर नोव्हेंबरमध्ये हे गेलेलं आहे -2.6. ओके, असं तुम्हाला 3 महिन्याचं विचारलं जात नाही. इथला मुद्दा एवढा लक्षात ठेवा की 8 कोर सेक्टर कुठले आहे, पाठ पाहिजे तुम्हाला. कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, रिफायनरी प्रोडक्ट्स, फर्टिलायझर, स्टील, सिमेंट, इलेक्ट्रिसिटी. ओके, आपल्या स्पॉटलाईट इयरबुक 2020मध्ये मागच्या वर्षाच्या याच्या त्याचा बॉक्स पण आहे, डिटेल्स आहेत, त्याची PDF तुम्हाला शेअर केलेली आहे. परत वाटलं तर एकदा PDF शेअर करतो त्याची. ओके, सो रिफायनरी प्रोडक्ट्स, नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल 3 जे आहेत त्याचा आउटपुट जे आहे ते कंटिन्युअस डिक्लाईन होतं आहे. 4.8, त्याच्यानंतर 9.3 आणि 4.9 कंटिन्युअसली डिक्लाईन होतं आहे. म्हणजे काय, कमी 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 होत चाललं आहे ते 3 हिच्यामध्ये, रिफायनरी, नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल. तर तेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अर्जेंटिनामध्ये कायदेशीर गर्भपाताच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. अर्जेंटिनामध्ये जवळपास 20 वर्षांपासून महिलांची चळवळ चालू आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि अर्जेंटिनाची सिनेट जी आहे त्यांनी कायदेशीर गर्भपाताला परवानगी दिलेली. म्हणजे तुम्ही विचार करा, तिथं त्या कंडिशनमध्ये म्हणजे आजच्या 2020मध्येही कायदेशीरपणे गर्भपात तुम्ही करू शकत नव्हता. आता इथं सगळं जे आहे की म्हणजे पोप फ्रान्सिसच्या मातृभूमीमध्ये हे जो काही दीर्घकालीन लढा आहे, मग तिच्यामध्ये जे आहे की प्रत्येक धर्माच्या आपल्या काही मान्यता असतात आणि त्याच्यानुसार की बाबा हे गर्भपात ही गोष्ट मानली जात नव्हती. वेस्टर्न कंट्रीजमध्ये तुम्ही जर हे सिमांतो बुवाचं बुक वाचलं बघा, सेकंड सेक्स, तिच्यामध्ये इथे रेफरन्सेस आहेत किंवा कुठल्याही फेमिनिझमच्या याच्यामध्ये हे मुद्दे आहेत. आता याच्यामध्ये यांनी हे विधेयक जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की गर्भपात 14 आठवड्यापर्यंतचा गर्भपात तुम्ही करू शकता बलात्काराच्या प्रकरणामध्ये, मातेच्या जीवाला धोका असेल तर, आणि गर्भपाताला मंजुरी या केसेसमध्ये देण्यात आली. आता याच्यामध्ये सिंपल जे आहे की 14 आठवड्यापर्यंतचा गर्भपात, आता याच्यात 14 आठवड्यापर्यंतचा गर्भपात कायदेशीररित्या होऊ शकतो. पण पुढं हिच्यामध्ये भारतात जे काही केसेस समोर आलेले आहेत तर तसं इथं होऊ शकतं की बऱ्याचदा तुम्हाला 14 आठवड्यापर्यंत हे कळतच नाही की बाळामध्ये काही व्यंग आहे किंवा नाही. आजच्या हिच्यात आता केस आहे, आजच्या पेपरला एक 21 महिन्याची केस आहे बघा की जिच्यामध्ये बाळ जे आहे त्या बाळाला गंभीर स्वरूपाचे व्यंग आहेत आणि ते मग आता कोर्टात केस आहे की आम्हाला गर्भपाताची परवानगी द्या. आणि मग ते एम्सकडं हायकोर्टाने सांगितलं आहे, एम्स तिच्यावर निर्णय घेईल की कशा पद्धतीने या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे भारतामध्ये 20 महिन्यापर्यंत ते कायदेशीर पद्धतीने होऊ शकतं, 20 मंथपर्यंत. पण तिच्यामध्येही बऱ्याचदा असं होतं की बाळातलं व्यंग जे आहे ते 20 महिन्यापर्यंत लक्षात येत नाही, त्याच्यानंतरही लक्षात येतं. अशाही केसेस झालेल्या आहेत. मग आता तिथं परत हा एक लढा त्यांना द्यावा लागू शकतो, है ना. सो अर्जेंटिनामधलं हे एक महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर आपण हे बघितलं होतं की पश्चिम बंगाल जो आहे त्या पश्चिम बंगालमध्ये तेल साठा जो आहे पहिल्यांदाच तेलाचं तिथं प्रोडक्शन केलं जाणार आहे. आणि तिथलं 24 परगणा, उत्तर 24 परगणा जिल्हा जो आहे तर त्या उत्तर 24 परगणामध्ये
जो काही नवीन ते खनिज तेल तिथून निघतं आहे आणि पहिल्यांदाच पश्चिम बंगाल जे आहे की तेल साठ्यांच्या याच्यामध्ये ते आलेलं आहे. तर हा याच्यातला खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आणि तिथून मग आता उत्पादन सुरू झालेलं आहे. तेल शुद्धीकरण, तिथलं तेल शुद्धीकरण जे आहे ते हल्दियामध्ये होणार आहे. तर हे ऑलरेडी आपण ही न्यूज बघितली होती, फक्त आता याच्यात एवढंच आहे की आता तिथून तेलाचं उत्पादन सुरू झालेलं आहे. ओके. आणि शेवटची एक न्यूज बघा, न्यूझीलंड प्रथमच अग्रस्थानी. आता याच्यामध्ये पण काही ठिकाणी वेगळ्याच न्यूज आलेल्या आहेत म्हणजे. पण ICCची कसोटी क्रमवारी, आता हे प्रश्न परीक्षेत विचारले जात नाही, हे चेंजेस चालू असतात. न्यूझीलंड 1 नंबर, ऑस्ट्रेलिया 2, भारत 3. काही ठिकाणी की भारताने दुसरं स्थान टिकवलं, ऑस्ट्रेलियाचे गुण कमी झालेत वगैरे वगैरे. तर हे थोडंसं याच्याबद्दल अजून क्लिअर होईल, परंतु हे बदलत असतात, त्याच्यामुळे हे प्रश्न विचारण्याचं प्रमाण पण परीक्षेमध्ये नगण्य आहे. 29चे प्रश्न बघा. भारतात बालमृत्यूमध्ये सुमारे 71% मृत्यू हे निमोनियाचे आहेत. बरोबर आहे. न्यूमोसिल ही भारतातील पहिली स्वदेशी निमोनियावरील लस आहे. हेही बरोबर आहे बघा. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. मानवी स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? 3 उत्तर आहे बघा. 142. जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2020 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 142. ICCचा दशकातील सर्वोत्तम खेल भावनेचा पुरस्कार महेंद्रसिंग धोनी. दिल्लीतील फिरोजशाह कोटला क्रीडागारावर खालीलपैकी कुणाचा पुतळा उभारला? तर अरुण जेटलींचा पुतळा उभारला. सो ही महत्त्वाच्या न्यूज आहेत बघा ह्या, आणि याचे डिटेलिंग पण आपण रेग्युलर याच्यात करत असतो. तुम्हाला पुतळाही दाखवला होता. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी कितवी उत्तीर्ण असण्याची अट ठेवली आहे? 5वी, 7वी, 8वी, 10वी. दिलीप गोटखिंडीकर खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहेत? गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल. तिसरा प्रश्न आहे बघा. 2019च्या तुलनेत 2020मध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण घटले आहे. शेतकरी आत्महत्यांचा थेट संबंध शासकीय योजनांची अंमलबजावणी व शासकीय ध्येय धोरणांची आपण जोडू शकतो. फक्त अयोग्य, बयोग्य, ध्वनियोग्य यापैकी नाही. भारत सरकारतर्फे दिले जाणारे डिजिटल इंडिया अवॉर्ड 2020 खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाले आहेत? गुजरात, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र. वाघांचे IUCN स्टेटस खालीलपैकी कोणते आहे? क्रिटिकली इंडेंजर, लिस्ट कन्सर्न, वल्नरेबल, इंडेंजर. तर याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.